भारत माता की वंदे। हर हर महादेव। वागर्था विवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो पार्वती परमेश्वरो। सर्वप्रथम आपणा सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। त्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसापासून एक संस्कृतीचा संभाळ व सध्याच्या या हलालीच्या जीवनामध्ये, दगदगीच्या जीवनामध्ये एक शरीराला चांगले संस्कार देण्याचं कार्य आज अरविंदजी जाधव त्याचबरोबर पूर्ण योग प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होते। त्या निमित्ताने उपस्थित सर्वच व्यासपीठावरती योग प्रतिष्ठानचे संचालक मंडळ एवं समोर उपस्थित सर्व मातृवर्ग, बंधू आणि भगिनी, आपल्या हृदयामध्ये विराजित असलेल्या चिदशक्तीला माझा सर्वप्रथम नमस्कार। भारतीय संस्कृती खूप मोठी संस्कृती आहे आणि या संस्कृतीला सर्वप्रथम आत्ताचा जर काळ म्हटलं तर या काळामध्ये विचार केला, दगदगीच्या काळामध्ये आपल्याला कोणाला वाटेने जात असताना नमस्कार सुद्धा करण्यासाठी वेळ नाही आहे। मग ते शरीराकडे पाहण्यासाठी तरी कुठला असेल, परंतु याच्यातून सुद्धा तुम्ही वेळ काढून तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी वेळ देता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। खऱ्या अर्थाने पहिली जी संस्कृती होती ती आज आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आपली संस्कृती योगाच्या माध्यमातून आपलं स्वतःचं असलेलं शरीर एक चांगलं सदृढ आपण बनवताय। आतापर्यंतचा सरांचा प्रवास बघितलं की आनंद वाटला। ज्यावेळी काल आले होते सांगितले की पूर्ण तालुक्यामध्ये जवळजवळ त्यांनी पूर्ण गावामध्ये योग प्रशिक्षण वर्गाचं शिबिर लावून सर्वांना योगाच्या माध्यमातून स्वतःचं शरीर कसं सुरक्षित ठेवता येईल, अनेक प्रकारच्या रोगांना न बळी पडता त्याच्यातून कसं मुक्त होता येईल त्याच्या माध्यमातून प्रत्येकांना शिकवण दिली आणि उत्तरोत्तर त्यांची शिकवण अशीच आपल्या या पूर्ण संबंध वसमत तालुका नव्हे तर महाराष्ट्रभर कीर्ती होत जावो एवढंच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय आम्हाला आनंद झाला, स्वामीजी आमच्या वर्गाला आले आणि दीप प्रज्वलन झालं। प्रसन्न मनाने पवित्र अशी पाऊल आपल्या परिवारात या घरात पडली आणि या पवित्र पाऊलांनीच आज आपण योग वर्गाला सुरुवात करू। सर्वात पहिल्यांदा मौन आंतरिक प्रार्थना, डाव्या पायाच्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा ठेवायचा, छानपैकी टाचेची चूल करायची। आपण वर्गाला सुरुवात करत आहोत। त्याच्यानंतर हातामध्ये ज्ञानमुद्रा, मौन आंतरिक प्रार्थना, आपल्या ईश्वराचं, आपल्या कुलदैवतेचं नामस्मरण करायचे। डोळे बंद। Parvo
शरीराच्या वैदकेन योगाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्रार्थयान्तस्मि। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। त्रिवार ओंकार करायचे, दीर्घ लहरी ओंकार, श्वास भरा। श्वास भरा। श्वास भरा। पाठीचा कणा सरळ करा। अंतःश्रवण मानसिक प्राणाकर्षण जे श्वास प्रश्वास वाढलेले आहेत त्या श्वास प्रश्वासाकडे लक्ष द्या। सुटत असलेला मूलबंध चालू झालेला आहे त्या मूलबंधाकडे लक्ष द्या। हलकसं हाताचं घर्षण करा। उष्ण झालेले हात आपल्या सुंदर अशा चेहऱ्यावरून छानपैकी फिरून घ्या। डोळे सावकाश उघडा। पहिला प्रकार मानपाट कमरेसाठी वमन मुद्रा। दोन्ही हात नाभी स्थानाजवळ जोडून 1 2 3 ला मान वर करा। थोडासा हात खेचा। 4 ला मान सरळ। 5 ला नासिकेला स्पर्श करून हात खाली घ्या। 6 ला पूर्व स्थिती। आवर्तन 2 1 2 3 ला मान वर करा। हात खेचा। पाठीला ताण द्या। 4 ला मान सरळ। 5 ला नासिकेला स्पर्श करून हात खाली। 6 ला पूर्व स्थिती। आवर्तन 3 1 2 3 ला मान वर करा। हात खेचा। पाठीला ताण द्या आणि बैठक खाली दाबा। तणाव खिचाव दबाव मान पाठ कमरेसाठी पूरक असा आसन आहे। ज्यांना मान पाठ कमरेचा त्रास आहे त्यांनी हे एकच आसन करायचं। 4 ला मान सरळ। 5 ला नासिकेला स्पर्श करून हात खाली। 6 ला पूर्व स्थिती। योग मुद्रा प्रकार 2 हा प्रकार आहे शोल्डरच्या त्रासासाठी। 1 2 ला माथा जमिनीला 2 3 ला हात खाली सोडा। 3 4 ला हात पाठीवर घ्या। 5 ला श्वास घेत वर या। 6 ला पूर्व स्थिती। आवर्तन 2 1 2 3 4 5 6 1 2
4 5 6 आसन सोडा, पाय मोकळे करा. आपण ज्या वज्रासनामध्ये बसलो होतो या वज्रासनामध्ये संपूर्ण रक्तपुरवठा आपल्या हृदयाकडे गेला. आता हृदयाचं कार्य सुरू झालं. संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याचं काम हृदय करतो. छानपैकी पायाची बोटं श्वास प्रश्वासाबरोबर, ज्यांना संधिवात आहे, असे आजार आहे, त्यांनी श्वासाबरोबर ह्या क्रिया करायच्या. नंतर पंजे मागे पुढे, नंतर दोन्ही पंजे गोलाकार, उलट. त्याच्यानंतर गुडघ्याचा अंकुचन प्रसरण, गुडघ्याची वाटी आतमध्ये ओढायची सोडायची. त्याच्यानंतर गुडघ्याच्या गादीसाठीचा व्यायाम म्हणजे एक एक पाय जवळणं. ह्या क्रिया जर आपण श्वासाबरोबर केल्या तर आपल्याला गुडघ्याच्या गादीचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा सॉल्व्ह होतील. नंतर दोन्ही पाय, 3-3 वेळा करूत आपण. नंतर बटरफ्लाय, तिथली आसन. नंतर थोडासा सम्यक आसनामध्ये विश्राम स्थिती घ्यायची. थोडासा विश्राम स्थिती घेतल्यानंतर थोडं हस्तकटिबंधनाचा प्रकार करणार आहोत आपण डायरेक्ट स्वामीजींचं शाल आणि श्रीफळ देऊन आमचे मित्र, वर्गमित्र आपले खोबराजी नरवाडे पाटील हे शाल श्रीफळ देऊन स्वागत करतील. म्हणजे स्वामीजींना पुढील प्रवासासाठी जाता येईल. ज्यांच्याकडे वेळ नसूनही आपला साठी वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या वर्गाचं सन्मान चिन्ह देऊन आमचे वर्गमित्र खोबराजी पाटील नरवाडे बीजेपी तालुका अध्यक्ष स्वागत करत आहेत. त्याच्यानंतर छानपैकी आसनामध्ये यायचे. ॲडव्होकेट जाधव साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांचे सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आमचे डॉक्टर कुंटे सर स्वागत करतील. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, दोन्ही हात समोरच्या बाजूला घ्यायचे, बोटाचे काढणे श्वास प्रश्वासाबरोबर. आता याच्यानंतर थोडेसे आपण गतीचे व्यायाम घेणार आहोत. त्याच्यानंतर मूठ गोलाकार. जगामध्ये सर्वात महत्वाचं आहे आरोग्य, आणि हे बाजारात नाही मिळत. आपण बाजारात हुंडायला गेलो तर आपल्याला आरोग्य नाही मिळत. बाजारात आपल्याला ट्रीटमेंट मिळते, आणि ती ट्रीटमेंट आपल्याला न परवडणारी आहे. त्याच्यासाठी हा योग अतिशय महत्वाचा आहे. गोलाकार, मधल्या बाजूला हाताची पंजे, खांद्याला साईडला गोलाकार, उलट, दोन्ही हात मध्ये
प्रश्वासाबरोबर दोन्ही हात सरळ, गोलाकार. ज्याचे हात गळून येतात त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, मग त्यांचं औषध आहे कवळ्या उन्हात बसायचं. उलट दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे. हात गळून येतात तेव्हा खांदे गोलाकार, श्वास प्रश्वासाबरोबर. उलट उलट्या बाजूनं. त्याच्यानंतर दोन्ही शोल्डर, करा, नुसतं बसू नका. नंतर मानेची वेण या ठिकाणी मोकळी होते आणि मग मान म्हणते मला सुद्धा व्यायाम दे. मग मानेचा व्यायाम करायचा. डावीकडं, मध्यभागी, उजवीकडं 3-3 वेळा, एकदम सावकाश. खाली, मध्यभागी, वर. त्याच्यानंतर डाव्या साईडला, मध्यभागी, उजव्या साईडला. त्याच्यानंतर मान गोलाकार. आपल्या मानेला जेव्हा त्रास असतो ना तेव्हा मान गोलाकार नाही फिरवायची. आपल्याला जेव्हा मानेचा आजार नसतो तेव्हा मान गोलाकार फिरवायची असते. आपण मान गोलाकार कधी फिरवतो? आजार झाल्यावर. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी उलट्या करतो. आजार झाला की व्यायाम सुरू करतो, आजार असताना व्यायाम करायचा नसतो. आपण जेवण सुद्धा तसंच करतो. भूक नसली की जेवतो, भूक लागली की जेवत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण विरुद्ध करतो. होकारार्थी मान, हो मला पाहिजे. नकारार्थी मान, नाही पाहिजे मला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे आपला मायग्रेन म्हणजे आपला मेंदू. मेंदू व्यवस्थित चालण्यासाठी हाताचा दाब डोक्याला, डोक्याचा दाब हाताला. आपण जेव्हा सूक्ष्मासन करतो तेव्हा आपल्या मेंदूची वेण गरम व्हायला लागते. तेव्हा आपला हात जेव्हा प्रेशर देतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपला मेंदू आता गरम झालेला आहे, रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने व्हायला लागलेला आहे. म्हणजे आपण चांगल्या तऱ्हेने निरोगी व्हायला लागलेलो आहोत. दोन्ही हात, माथा. डोके दुखण्याचा जो प्रकार असतो याच्यातली वेण जी असते कपाळाजवळची वेण, ही टाईट झाली की आपल्याला डोकं दुखण्याचा प्रकार होतो. मग आपण त्याच्यासाठी काढतो, थोडासा दाब द्यायला होतो कोणाला, किंवा असं झणझण करणार एखादा औषध लावतो. मग आपल्याला बरं वाटतं. तेव्हा ती वेण प्रसरण पावते आणि रक्तपुरवठा व्यवस्थित व्हायला लागतो. माथ्याचा भाग 3-3 वेळा दाब द्यायचा श्वासासोबत, परत करायचं. शेंडीचा भाग म्हणजे आपल्या भोवऱ्याचा भाग, अतिशय सावकाश क्रिया करा. सगळ्यात महत्वाचा आहे आपल्या मेंदूच्या मागच्या साईडचा जो भाग आहे याला दाब द्यायचा आणि थोडंसं असं वरच्या साईडला खेचायचं. ज्यांना ज्यांना मानेचे बेल्ट आहेत त्यांनी हा प्रकार अवश्य करा. त्याच्यानंतर दोन्ही हात काढा. आपल्या शरीरामध्ये चेतना जी निर्माण झालेली आहे, जी ऊर्जा निर्माण झालेली आहे, जो आनंद निर्माण झालेला आहे, तो आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा एखादं स्वागत करण्यासाठी आपण ज्याचा उपयोग करतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रक्तवाहिन्या आहेत, असे आपले हा टाळी प्रयोग. टाळी वाजवत असताना मोकळा सोडून जोरात टाळीचा प्रयोग करायचा असतो, ज्याच्यामध्ये आपल्या हाताच्या रक्तवाहिन्या ऍक्टिव्ह होतात.
बसा, आसन सोडा, पाय मोकळे करा. दमेचे श्वास प्रश्वास घ्या. हळूच डावा पाय मागे घ्या, उजवा पाय मागे घ्या. दोन्ही हात वरच्या बाजूला. शशांकासन. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शरीरामध्ये चपळाई निर्माण करण्यासाठी. छानपैकी माथा टेकवा. हळूच मान तेवढीच वर करा. श्वास घेत वर या. पूर्ण शरीराला मागे झोका. परत समोरच्या साईडने या. एकदम हळू क्रिया करा. ज्यांना मान पाठ कपड्याचे आजार आहेत त्यांनी समोर झुकायचं नाही. 3-3 वेळाच करत आपण छानपैकी. परत श्वास घेत वर. दोन्ही हात मागे साईडला. बैठे आसन स्थितीतलं एक आसन घेतलं आपण. हळू दोन्ही हात समोर घ्या. डावा पाय सरळ करा. परत तो ठेवून द्या. उजवा पाय सरळ करा. परत तो ठेवून द्या. पूर्ण शरीराला खाली घ्या. पहिला प्रकार भुजंगासन. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला. श्वास भरून वर. 1 2. श्वास भरून 1 2. श्वास भरून 1 2. दुसरा प्रकार आहे मेरुदंडासाठी, पाठीच्या आजारासाठी आहे हा प्रकार. श्वास भरून वर. 2. श्वास भरून 1 2. श्वास भरून 1 2. पुढचा जो प्रकार आहे तो बांधा स्लिम करण्यासाठी आहे. पूर्ण भुजंगासन. श्वास भरून 1 2. श्वास भरून 1 2. श्वास भरून 1 2. हळूच पाठीवर झोपा. पाठीवरच्या आसनामध्ये आपण एकच प्रकार करणार आहोत, ज्याचं नाव आहे कंदार आसन. दोन्ही पाय जवळ, हात टाचीला लावा आणि कंबर वर करा. श्वास भरून 1 2. श्वास भरून 1 2. श्वास भरून 1 2. विश्राम. दमेचे श्वास प्रश्वास घ्या. रिलॅक्स मध्ये. दोन्ही पायात अंतर. पायाची पंजे सैल सोडा. हाताची पंजे सैल सोडा. मान डाव्या साईडला लुडकलेली. डोळे बंद. श्वास प्रश्वासाची ये जा चालू आहे. संपूर्ण शरीराला शिथिल करा. मांडीचा भाग सैल सोडा. ओटीपोटाचा भाग सैल सोडा. नाभीय चक्र सैल सोडा. फुफ्फुसाचा भाग सैल सोडा.
ब्लड सर्क्युलेशन शरीरातून ये जा करायला सुरुवात झालेली आहे. हळूच पायाची बोटे हलवा. हळूच हाताची बोटे हलवा. दोन्ही पाय जोडा. मान सरळ करा. डोळे उघडा. उजवा पाय गुडघ्यातून वाकवा. उजवा हात डाव्या साईडला टेकवा. श्वास भरा आणि उठून बसा. छानपैकी उठून झाल्यानंतर प्रसन्नता आपल्यामध्ये जी एनर्जी देत असते ती एनर्जी आपल्याला पुढील कार्यासाठी बसण्यासाठी प्रेरित करत असते. ज्याच्यामध्ये शरीरामधल्या ज्या 11 संस्था असतात त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाची संस्था असते रक्ताभिसरण संस्था. हातामध्ये ज्ञान मुद्रा घ्या. ज्या जगानं कोरोना काळाला ऑक्सिजनचं महत्त्व सांगितलेलं आहे तो ऑक्सिजन आपल्याला इनहेल करायचा आहे, म्हणजे मध्ये घ्यायचा आहे फुफ्फुसामध्ये. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. ही क्रिया आपण रोजच्या अभ्यासामध्ये कमीत कमी 5 मिनिटाची करायची. याच्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आपल्या. आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढणे म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढणे. फुफ्फुसाची कार्यक्षमता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्याला कुठलाही व्हायरल का होतो, आपली फुफ्फुसाची कमकुवत बाजूला असली किंवा फुफ्फुसा कमकुवत असले की आपल्याला आजार लवकर ऍक्सेप्ट करतो. मग ही ऍक्सेप्ट न होण्यासाठी सगळ्यात स्ट्रॉंग पाहिजे फुफ्फुस, शरीर नाही. जास्त जेवलं म्हणजे तो फार स्ट्रॉंग असतो असं काही नसतं. त्याचं फुफ्फुस बळकट पाहिजे. त्याच्या फुफ्फुसावर त्याचं कार्य चालत असतं. जेव्हा एखादा व्यक्ती जागरण करूनही दुसरी दिवशी न झोपता तिसरी दिवशी झोपू शकतो त्याच्या फुफ्फुसाची त्याची लंग्सची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त असते. मग आपल्याला मजबूत काय करायचं तर आपले फुफ्फुस करायचे. आणि फुफ्फुस मजबूत करण्यासाठी काय लागतं तर तो लागतो ऑक्सिजन. ऑक्सिजन कुठं आहे? 2 ठिकाणी आहे. नंबर 1 दवाखाना. नंबर 2 फुगट आहे होम गार्डन. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. याच्यामध्ये आपल्याला फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जे आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो ऑक्सिजन इनहेल मध्ये घेत असतो. जोपर्यंत आपल्या शरीरामधला कार्बन डायऑक्साईड कमी होत नाही तोपर्यंत वाताचे आजार कमी होत नाही. जगामध्ये कितीही मोठ्या डॉक्टरकडे जा, गोळ्या आहेत तोपर्यंत वात शांत आहे. गोळ्या संपल्या की परत सुरू. तुम्हाला जर वाताचे आजार सुद्धा निरोगी करायचे असेल तर फक्त 90 दिवस प्राणायाम करायचे. 90 दिवसानंतर शरीर शुद्धी होऊन आपल्या रक्तामध्ये जी शुद्धता येते ते प्रवाह आता सतत व्हायला सुरुवात होत असते. पुढचा प्रकार आहे ज्याचं नाव आहे कपालभाती. हातामध्ये आपण प्रतिमुद्रा घेऊन 1 सेकंदाला 1 स्ट्रोक. एका मिनिटामध्ये 7 स्ट्रोक, 2 मिनिटामध्ये 120, 5 मिनिटामध्ये 300. घडी सुद्धा लावायची गरज नाही. 300 स्ट्रोक मोजायचे. आपण पैसे कसे मोजतो की नाही? कोण दिले की एकदा झाले की डबल म्हणतो, काही नाही बरोबर असतील, बाजूला जाऊन परत मोजतो की नाही? तसं शरीराला मोजा. आपण गाडी घरी घेतली की आपण काय करतो? वडील वेगळेच पुसतात, आई वेगळीच पुसते, मुलं वेगळेच पुसतात. गाडी किती आहे समजा 10 लाख रुपयाची. आपल्या शरीराची किंमत कोणाला माहित आहे? 500 करोड रुपये आहे. 500 करोड रुपये. एकदा अवयव गेलेला आणि एकदा खराब झालेला अवयव डबल वापस येत नाही. त्याची रिपेरिंग फार सोपी आहे आणि पैसे सुद्धा लागत नाही. एकच घंटा करावा लागते.
फक्त लवकर उठावं लागतं मात्र. आता काही लोक दुपारी योगा करतात आणि म्हणतात मी 25 वर्षापासून करतो पण सदा बिमारच. अशी कंडिशन आहे. योग हा सकाळी ऑक्सिजन मध्ये करायचा असतो. एका सेकंदाला 1 स्ट्रोक. याच्यामध्ये जठराग्नी जागरूक होतो. जठराग्नी म्हणजे पचनक्रिया. आज आपल्याला थोडं काही झालं की ऍसिडिटी होते कारण आपला जठराग्नी बरोबर नाही. मग हे पोटाचे छोटे आतडे मोठे आतडे जे आहेत ना, यांना आपण अन्न प्राशन केल्यानंतर त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आज या प्रकाराचा वापर सुद्धा करता येतो. जे व्यक्ती खूप जाड आहेत, चालण्यासाठी गुडघे सुद्धा खराब झालेले आहेत, पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की वजन कमी कर, काय करेल तो व्यक्ती? किती मोठा प्रश्न आहे. त्यावेळेस बसून छानपैकी कपालभाती करा. डायबिटीज, मधुमेह, शुगर, कुठलाही आजार असो, बीपीचा आजार असो, या क्रियेचा अवलंब फक्त 90 दिवस करायचा आहे. 90 दिवसाच्या नंतर शरीर मॅच होता, आपोआप तुम्ही यायला लागता, करायला लागता आणि आपण निरोगी व्हायला लागतो. ईश्वरानं प्रत्येक शरीरातलंच औषध आहे. आपल्या आजाराचं औषध आपल्या शरीरामध्ये आहे. आपण औषध बाहेरचं घेतो. एका सेकंदाला 1 स्ट्रोक. छानपैकी क्रिया थांबून आपण या ठिकाणी एक लांब श्वास घ्यायचा आहे, तो हळूवार सोडायचा आणि त्रिवार ओंकार घ्यायचा. ओंकारामध्ये उदात्त अशी शक्ती आहे. श्वास भरा, हाताचं घर्षण, उष्ण झालेल्या बंद डोळ्यावरून चेहऱ्यावरून छानपैकी डोळे सावकाश उघडा, आसन सोडा, पाय मोकळे करा. पाय मोकळे केल्यानंतर पंजाला पंजे मारा. आपल्याला छानपैकी जर पायाला मुंग्या आल्या असतील तर हा प्रकार करा. मुंग्या आल्या की ज्यांना शरीराला मुंग्या येतात हातापायांना, त्यांनी ओळखून घ्यायचं की आपल्याला ईश्वरानं सांगितलं की तू व्यायाम कर. आता एक फेंडरी जमिनीला, ज्यांच्या फेंडरीमध्ये जडत्व आहे त्यांना बद्धकोष्ठता आहे, म्हणजे त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही. मग पोट व्यवस्थित साफ होत नाही, आपण पर्याय काढतो. काय काढतो माहितीये का? कोणता चूर्ण घेऊ? पर्याय दुसरा सांगितला ना व्यायामाचा, तो नाही करत आपण. चूर्ण कोणता घेऊ हा पर्याय करतो. ही एक नैसर्गिक बाब आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर छानपैकी दोन्ही पाय आपल्या आसनात येऊ. आसनात आल्यानंतर आता ही आपण थोडीशी जी कपालभाती केलेली आहे, कपालभाती किती वेळ केली याच्यापेक्षा ती ऊर्जा शरीरात किती पसरली हे महत्वाचं आहे. मग आता ही संपूर्ण शरीरामधली ऊर्जा ही पसरण्यासाठी बाह्य प्राणायामाचा वापर केला जातो. बाह्य प्राणायामामध्ये आपण एकच प्रकार घेऊ त्या ठिकाणी, त्याचं नाव आहे अग्निसार. श्वास भरा, श्वास सोडा, पोटाला हटवा. ज्यांचे पोटाचे 20 हापके पडले त्याचा जठराग्नी चांगला आहे, त्यांना ऍसिडिटी नाही. ज्याचे 20 पेक्षा कमी पडले त्यांना ऍसिडिटी आहे. ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांना एकदा अटॅक येणार आहे. 3 वेळा आवर्तन करा. ज्यांचे 30 पेक्षा जास्त आवर्तन पडले त्यांचे पोटाचे छोटे आतडे मोठे आतडे निरोगी आहेत. त्यांना पोटाचे आतडे भवितव्यामध्ये होणार नाही. कुठलीही बिमारी ही 40 ते 50 वर्षामध्ये होत असते. वय वर्ष 40 पासून 50 पर्यंत. 50च्या पुढे गेल्यानंतर थकली गाडी. अग्निसार. पुढचा एक प्रकार घेऊन आपण घशासाठी, ज्यांना थायरॉइड आहे, न्यूक्लियरच्या गाठी आहेत शरीरामध्ये, कॅन्सरच्या सुद्धा गाठी आहेत, पहिल्या स्टेप मध्ये असेल तर या ठिकाणी निरोगी होता येतं. ऑक्सिजन मध्ये फक्त ही क्रिया करायची. पहा, घशातून श्वास घ्यायचा आणि डाव्या नासिकेतून सोडून द्यायचा. आता ज्यांना ज्यांना खोकला आला त्यांची कफ प्रवृत्ती आहे, याच्यामध्ये कफ सुद्धा पातळ होतो. मग कफाचं औषध काय आहे? कोमट पाणी प्यायचं. आपण काय करतो आपण? कफ झाली. कोणता चांगला आहे हो? भारीचा. कफ कमी करण्यासाठी हे छोटे छोटे जे प्रयोग आहेत याला आपण गोळ्या औषध घेतो. चला घशातून परत एकदा
ठसका लागणे म्हणजे आपली व्यवस्थित क्रिया व्हायली, आपला कप पातळ व्हायला असा संकेत द्यायचा. ज्यांना थायरॉइड आहे, हायपर लोपर, जे जाड व्यक्ती होतात थायरॉइड मध्ये, कोणी रोड होतं, त्याच्यासाठी सुद्धा ही क्रिया अतिशय चांगली आहे. ठसका लागू द्या, छानपैकी घसा मोकळा होतो. आता मला वाटतं सगळेजण बोर झाले असतील बसून बसून. आता थोडस उभं टाकू, कारण इथं आपण कीर्तन नाही करत. छानपैकी उभं टाका. उभं टाकल्यानंतर आता आम्ही सर्वजण स्टेजवर आहोत, म्हणून आम्ही थोडं स्लो गती करू, कारण आम्ही गती केली तर काय होईल, स्टेजच हलेल ना. आता पहिल्या प्रकारामध्ये आपण ताडासन प्रकार घेऊ, ज्याच्यामध्ये शरीराला ताण देणारी क्रिया. ठराविक वयापर्यंत हे आसन केल्यानंतर उंची वाढण्यासाठी याचा उपयोग होतो. उंची ज्यांना वाढवायची त्यांनी हा प्रकार करू शकता. पुढचा जो प्रकार आहे तिरेक ताडासन. दोन्ही पायात अंतर आपल्या शोल्डर एवढं घ्यायचं, आपल्या कोपऱ्या एवढं पायातलं अंतर, दोन्ही हात वर ताणायचे आणि डावीकडे झुकायचं. परत उजवीकडे तीन वेळाच व्यायाम करायचा आहे आपल्याला. आपण एवढं सुद्धा करत नाही. आपण एकच दिवस 21 जून आला की पांढरे कपडे घालून येतो, फोटो काढून जातो, मग या अधिकाराला पाठव, त्या अधिकाराला पाठव. 21 जून रोज साजरा झाला पाहिजे. आरोग्य दिन रोज साजरा करायचा असतो. त्याच्यानंतर दोन्ही हात कमरेवर ठेवा, दोन्ही पाय जोडा. खुर्ची आसनाचा प्रकार हा गुडघ्यासाठी अतिशय चांगला प्रकार आहे. पायाला पाय जोडा, गुडघ्याला गुडघे जोडा. ज्यांचं वय 50 वर्षापेक्षा वर आहे आणि ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे ना, त्यांनी हा प्रकार करावा. त्याच्यानंतर आपण आता शरीराला चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा केलेला आहे. आता थोडस चाला, मस्तपैकी तिकडे जाऊन या, फिरून या, वापस या. मात्र अतिशय आता आपल्या आसनावर या मस्तपैकी विंड्रोल झाली होती. आता आपण परत चालू आपलं काम. आता ज्यांना वजन कमी करायचं अशाने हात वर करा. ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी, फुकट आहे, पैसे नाही, फुकट आहे. कोणाला द्यायचे असेल तर देऊ शकता. आता वजन कमी करण्यासाठी किती वेळ लागतो माहित आहे तुम्हाला? फक्त 3 मिनिटं लागतात. आपण किती वर्षापासून परेशान आहात वजन कमी करण्यासाठी? तर याच्यामध्ये एक जॉगिंगचा प्रकार असतो. याच्यामध्ये शरीराला झडणाऱ्या क्रिया केल्या जातात. पूर्ण 12 आसनामध्ये 144 प्रकारच्या क्रिया होतात. 144 प्रकारच्या क्रिया करायचं म्हणलं तर किती वेळ लागेल? 3 घंटे लागतात. पण आपण हे 3 मिनिटात करतो. वजन कमी करण्यासाठीचा प्रकार आहे जॉगिंग. आता हा प्रकार फार सोपा आहे करायचा आपल्या क्षमतेनुसार. पंजावर धावण्याची क्रिया. अतिशय चांगली क्रिया आहे हाताच्या लिगामेंटसाठी. हा आहे मांडीचा भाग कमी करण्यासाठी. ज्यांना मांडीचा भाग कमी करायचा त्यांनी वरच्या साईडला गुडघे जास्त घ्यायचे. ज्यांना
मांडीचा भाग कमी करायचा आणि असे गुडघे वर घ्यायचे. हा गुडघ्यासाठी उत्कट आसन. श्वासाबरोबर करा. मांडीचा भाग आणि गुडघ्याला जर निरोगी करायचं तर हा प्रकार करा. आणि पायाच्या दिनावेळ सामन्याला जर बरोबर करायचं निरोगी करायचं तर दोन्ही पायात आपण घ्यायचं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. छानपैकी खाली बसा. दमेचे श्वास प्रश्वास घ्या. आता सगळे शांत होतात पहा. आता कोणी बोलत नाही. पुढचा जो प्रकार आहे शीतकारी शिथिल. ह्याच्यामध्ये कोणताही प्रकार करू शकतो आपण. स्वतः प्रकार निवडायचा कधी पण. दातावर दात ठेवायचे. दाताच्या खिंडीमधून थंड हवा घ्यायची. नाकाद्वारे सोडायची किंवा गिळून टाकायची. तोंडातला आलं की या क्रिया करायच्या. आता शरीरामधले जे रोमछिद्र असतात आपल्या स्किनचे, या रोमछिद्रामधून जो घाम निघत आहे तो घाम म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे. सगळ्यात भारीचं मसाजचं आहे म्हणजे घाम. ज्याला घाम आला तो निरोगी असतो. ज्याला घामच येत नाही तो सदा रोगी असतो. पुढचा प्रकार आहे त्याचं नाव आहे अनुलोम विलोम. डाव्या नासिकेनं सुरुवात करायची. इकून श्वास घ्यायचा. थोडा वेळ थांबायचं.
उजव्या नासिकेतून सोडायचा, परत घ्यायचा, परत सोडायचा. ज्यांना वातविकार आहे, वाताचे आजार आहेत, त्यांनी ही वायुमुद्रा घ्यायची. तिन्ही प्राणायामामध्ये किती दिवस? फक्त 90 दिवस. 90 दिवस झाले की आपण रेग्युलर मॅच होतो. नंतर पाहिजे त्या मुद्रा आपण अवलंब करू शकतो. अशा प्रकारे मस्तपैकी एक आसन घ्यायचं, कुठतरी बसायचं आणि प्राणायाम करायचं असतं. मी हा वर्ग सुरू केला ना, तेव्हा मला लोक हसत होते, याला काही काम नाही म्हणले होते. आणि तेच लोक आज माझ्याकडे आले. म्हणून जगाचा विचार नाही करायचा, जग काय म्हणतात ते. आपण आपल्या आरोग्यासाठी प्रयत्न करत राहायचे असतात. बरेच जण म्हणतात शेतात जाय की काम कर की आरोग्य मिळतं. शेतात जे काम करतो त्याचं नाव परिश्रम आहे. परिश्रम आणि व्यायामामध्ये फरक आहे. बरेच जण माता भगिनींना म्हणलं की सकाळी योग करण्यासाठी या, त्या म्हणतात घरीच काम आहे. तो व्यायाम नाही, तो काम आहे. व्यायामासाठी स्पेशली वेळ द्या. 24 तासातला 1 तास स्वतःसाठी अवश्य द्या. कारण या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही, कोणीच नाही. त्याच्यामुळे स्वतःसाठी वेळ, आपल्या आरोग्यासाठी 1 तास दिलाच पाहिजे. अतिशय सुंदर क्रिया, किती छान करायले सर्वजण. जाधव साहेब सुद्धा छान करायले, मस्त करायले. करा. आमच्या योग प्रतिष्ठानमधील सदस्य अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत, नियोजन लावत आहेत. त्यांचं सुद्धा माझ्या स्वतःतर्फे हार्दिक आभार. आपले भोसले सर सुद्धा दैनंदिन योगाला येऊन आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. अतिशय सुंदर अशी क्रिया. रोज जर तुम्ही 5 मिनिटं केली, शरीरातली उष्णता आणि थंडावा समान होणारा श्वसन अभ्यास आहे. ज्यांना वजन वाढवायचं त्यांनी मनामध्ये काल्पनिक भावना निर्माण करायच्या आणि अनुलोम करायचं, त्यांचं वजन वाढतं. ज्यांना कमी करायचं त्यांनी ती कल्पना करून त्यांचं वजन कमी होतं. हे योगामधला सगळ्यात मोठा फॉर्म्युला आहे, जो की आपल्याला, आपण वजन कमी करण्यासाठी 5-5 वर्ष परेशान आहे. माझ्याकडे या, तर आमच्या वर्गामध्ये मोठल्या सरचं 18 किलो वजन कमी झाले फक्त 3 महिन्यात. आणि डाईट प्लॅन कुठलाच नाही 3 महिन्यामध्ये. म्हणून आपण जे करतो ना ते कशा पद्धतीने करतो हे सगळ्यात महत्वाचं असतं. सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज इथे जमलेले सर्व योग साधक, सर्व शिक्षक मित्रपरिवार, आपल्या गेल्या 13 वर्षापासून इथे जो योग वर्ग चालू आहे तो अविरतपणे, अखंडपणे दररोज चालतो. सर्वांना मी सूचित करू इच्छितो की आपण सर्वांनी या योग वर्गाचा दररोज लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती. आपले योग शिक्षक श्री अरविंद जाधव सर तसेच मुंडे सर यांचा जो सुगंध आहे तो सर्वत्र दरवळत असतो. त्यांचं काम सर्वत्र दिसत असतं. याच भावनेतून आपल्या
इथे आज गुरु पादेकर महाराज श्री शिवाजीराव जाधव साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. तसेच आमचे मित्र श्री ॲडव्होकेट किरण रमेशराव कट्टेकर सर यांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की जाधव सरांना एकदा भेटावं आणि त्यांना एकदा धन्यवाद द्यावे की त्यांच्या योग वर्गासाठी. मी कट्टेकर सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी पुढे यावं आणि आपला यथोचित आपण जो काही विचार केला आहे आज योग दिनाचा तो पूर्ण करावा. ॲडव्होकेट किरण कट्टेकर यांची इच्छा होती बऱ्याच दिवसापासून की हा जो योग वर्ग चालतो इथे जे काही कार्य होतं दररोज हे सामाजिक कार्य त्यांना खूप आवडतं. बाहेरून आपल्याला बरेच जण पाहत असतात, दररोज आपलं काम पाहत असतात. कट्टेकर सरांना विनंती करतो की त्यांनी जाधव सरांचा जाधव साहेब कृपया सरांची विनंती आहे की आजच्या योग दिनी हा फार चांगला संयोग आहे, जुळून आलाय. त्यांची इच्छा आणि आजचा दिवस सर्वांना पुनश्चक्य आहे की हा योग वर्ग अविरतपणे अखंडपणे पूर्ण असो, पाऊस असो, वारा असो, दररोज 5 वाजता सुरू असतो. या योग वर्गाचा सर्वांनी आपल्या आरोग्यासाठी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. अतिशय सुंदर क्रिया सर्वजण करत आहात आणि आमच्या योग वर्गाचे आधारस्तंभ पंजाबराव वगैरे सरांनी गेल्या एप्रिलला सुद्धा माझा फार मोठा लेख लिहिला होता. नको नको म्हणलं तरी कुठून माहिती काढली की आजच्या पेपरला सुद्धा टाकलाय सकाळचं. त्यांचे सुद्धा योग प्रतिष्ठानतर्फे हार्दिक धन्यवाद. 3 वेळा ओंकार करून क्रिया थांबवून श्वास भरा. श्वास भरा. श्वास भरा. भ्रामरी मुद्रा घ्या. 3 वेळा ओंकाराचं गुंजन. डोळ्यावरचे कानावरचे हात काढा. डोळे बंदच राहू द्या. कानातून थंड हवा बाहेर जाते. डोक्यामध्ये पूर्ण शांतता निर्माण होते. डोक्यामध्ये शांतता असल्यामुळे लांब ओरडणाऱ्या पक्षाचा जो आवाज येतो ना, तो ज्यांना कमी ऐकू येतो ना त्यांच्यासाठी निसर्ग उपचारामध्ये सगळ्यात चांगला आहे. पुढचा जो आहे तो उद्गीत प्राणायाम आहे. दाडावर दाडा गच्च पकडायचा आणि गुंजन करायचं 3 वेळा. श्वास भरा.
पुढचा प्राणायाम आहे हा 8वा प्राणायाम आहे. ध्यानस्थ व्हा समाधिस्थ व्हा, प्रणव ध्यान म्हणतात त्याला. हे प्रणव ध्यान ज्याला जमलं ना त्याला योग जमला. ध्यानात ज्याला बसता आलं ना तो निरोगी समजला जातो. ध्यानामध्ये आपण श्वास प्रश्वासावर लक्ष देत असतो, ज्याच्यामध्ये भीती आहे, भीती सारखे आजार दूर होतात. बघा, भीतीची गोळी आपल्याकडेच आहे. आपण पावर बाहेर लुटायलो, किती पावरची घेऊ. बीपी ज्यांना आहे त्यांनी ध्यानात बसण्याचा प्रकार जास्त करायचा, विचार न करता. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी ध्यानात श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. F4 F5 नावाची पाठीची जी वेन असते, तिला रक्तपुरवठा बरोबर होत नसेल, तिला रक्तामधला ऑक्सिजन कमी झाला की पाठदुखीचे प्रकार होतात. मग अशा वेळेस ध्यानात बसा. पाठीचा जास्त त्रास असेल खुर्चीवर बसा, टेकून बसा. हे ध्यान सगळ्यात महत्वाचं आहे. या ध्यानात जर तुम्ही जास्त काळ बसले तर ईश्वर प्रसन्नता सुद्धा वाटते. मग ईश्वर प्रसन्न होणे म्हणजे काय? तर आरोग्य प्राप्ती. ईश्वराने जो सुंदर असा ऑक्सिजन दिलेला आहे आपल्याला, हा ऑक्सिजन फुकट आहे. आपण या ईश्वराचे आभार मानायला पाहिजे. ईश्वराचे आपण आभार कधीच मानत नाही. तर आपण ईश्वराला सगळ्यात प्रिय व्यक्ती कोणत्या असतात माहित आहे तुम्हाला? निरोगी व्यक्ती. रोगी व्यक्ती ईश्वराला आवडत नाहीत. म्हणून कोरोना काळामध्ये मंदिरं सुद्धा देवानं बंद करून टाकली होती. तुम्ही सगळे रोगी झाले म्हणले, आता येऊ नका माझ्याकडे. म्हणून ईश्वराला निरोगी व्यक्ती आवडतात. म्हणून आपण सकाळी उठल्या उठल्या काय करायला पाहिजे? तर पहिल्यांदा व्यायाम योग करायला पाहिजे. आपण पहिल्यांदा काय करतो? स्प्रे मारतो, गंध लावतो, कपाळी केशरी गंध, आम्हाला सगळे छंद. अशा पद्धतीचं वातावरण झालं. शांतीपाठ शेवटचा आहे. शांती पृथ्वी शांतिरापः शांतिरो शदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवा शान्तिर्ब्रह्म शान्तिः शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि ओम शांति 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 त्याच्यानंतर छानपैकी आता सगळ्यात महत्वाचा जो ओंकार आहे, तुम्हाला मला नाही वाटत या 25 वर्षामध्ये योग शिक्षकानं कोण तुम्हाला सांगितलं नसेल. शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो लाळ. तुमच्या शरीरातली जर लाळ बरोबर असेल तर तुमची पचनक्रिया चांगली असते. पचनक्रिया बरोबर झाली तर ऍसिडिटीचे आजार होत नाही. मग हा लाळेसाठीचा ओंकार आहे. ज्यांना लाळ कमी तयार होते, ज्यांना तहान कमी लागते, त्यांनी हा ओंकार करायचा 3 वेळा दिवसातून 2 टाइम, सकाळी आणि सायंकाळी. कोणता पहा. श्वास भरा. श्वास भरा. परत एकदा. छानपैकी हाताचं घर्षण करा. आता आपल्या सुंदर अशा चेहऱ्यावरून छानपैकी हात फिरून घ्या. झाला प्रेम चेहरा. आता दोन्ही हात समोर घ्या
आपल्या नशिबाच्या रेषा पाहून, धनाच्या रेषा पाहून, मला तर धनाची रेषाच नाही, आणि मला माझे आरोग्य माझ्या हातात, माझ्या आरोग्याची शांती माझ्या हातात, माझी क्रांती माझ्या हातात, मीच आरोग्याचा ठारेकरी आणि मीच मारेकरी. हरी ओम. आपण ज्या भूमातेवर राहत असतो, या भूमातेवर राहत असताना दोन व्यक्ती सगळ्यात महत्वाच्या. एक म्हणजे देशातला लढणारा सैनिक तिथं लढतोय म्हणून आपण इथे योग शिकतोय. दुसरा म्हणजे शेतकरी राजा, तो शेतात राबतोय म्हणून आपण जेवण करतोय. या दोन्हीला पण छानपैकी वंदन करू, त्या भूमातेला वंदन करू. श्वास घेत वरच्या दिशेला येऊ, दोन्ही हात वरच्या दिशेला नेऊ. उठण्यापूर्वीचं आसन वर. या आसनाचा अर्थ असा आहे की आता मी हा आळस याच ठिकाणी देऊन जाणार आहे, घरी प्रसन्न मनाने जाणार आहे, ऑफिसला प्रसन्न मनाने जाणार आहे, आणि त्या ठिकाणी भरपूर असं काम करून त्या कामातून नाव करणार आहे. नावाहून काम नाव होत नसतं, तर कामाहून नाव होत असतं. कर्म करते ज्या, आपण ज्या क्षेत्रामध्ये असतो तिथं कर्म करत राहायचे असतात. पुढचा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे व्याघ्रासन, म्हणजे सिंह गर्जना. प्रवृत्तीसाठी ज्यांना तोत्र बोलतात त्यांच्यासाठी सुद्धा चांगली क्रिया आहे. मोठा करायचा, जीभ बाहेर काढायची, माने घशावर ठेवायचे. आणि सगळ्यात महत्वाचा आपला एक राहिलेला आहे, आज ते केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. मी जसं काम करतो ना, आज माझ्यासाठी तुमचे 10 मिनिटं फार महत्वाचे आहे. थांबायचं. सर्वप्रथम आजचा आपला आवडता दिन योग दिन, आणि योग दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ह्या योग दिनाचं औचित्य साधून आपण नवीन साधक बरेच आज या ठिकाणी आलेले आहेत. आज आपण आलात, मला तर वाटतं पुढच्या 21 जूनपर्यंत तरी निदान यावं आणि रोज योग साधना करावी. कारण की आता सरांनी सांगितलं की आमचं आरोग्य आमच्या हातात आहे. आम्ही ठारेकरी आहोत, तसंच आम्ही पहारेकरी पण आहोत. आमच्या आरोग्याचे आम्ही पहारेकरी आहोत, आणि म्हणून आम्हाला इथं योग साधना करायची आहे आणि आपलं आरोग्य हे सांभाळायचं आहे. तर आज आमच्या भगिनी PSI मॅडम शेटे मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांना मी या ठिकाणी व्यासपीठाकडे आमंत्रित करते आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी बागल मॅडम आणि यंबल काकू यांना या ठिकाणी आमंत्रित करते. PSI मॅडम बऱ्याच वेळा त्यांच्या वेळात वेळ काढून येत असतात. मला तर वाटतं बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की मॅडमचं नाव घ्यायचं पण योगा संपतो आणि मॅडमशी बोलत घरी जातो. जवळजवळ त्या रोजच या ठिकाणी योग साधक म्हणून देतात. आपलं कर्तव्य इथंच एवढं चोखपणे पार पाडतात, तेवढंच त्या सामाजिक त्यांचं कार्य खूपच अनमोलाचं आहे. तर हे त्यानंतर त्यांच्याच सोबत आलेल्या हेड कॉन्स्टेबल चव्हाण मॅडम यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. चव्हाण मॅडम यांनी या ठिकाणी यायचं आहे. चव्हाण मॅडमचा सत्कार करण्यासाठी आमच्या 2 भगिनी पुढे ज्या बसल्या आहेत त्यांनी यायचं आहे. ह्या शेटे मॅडमच्या सोबत अगदी योग साधनेला बऱ्याच वेळा येतात. त्यांच्या त्या कामामुळे त्यांना कदाचित एखाद्या वेळेस त्यांचा गॅप पडत असतो. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल काळे मॅडम यांनाही या ठिकाणी मी आमंत्रित करते.
त्यांचा सत्कार करण्यासाठी साधू मॅडम आणि लता मॅडम या ठिकाणी येते. लता मॅडम. टाळ्यांच्या गजरात आपले सामाजिक कार्य करत असतानाही एवढा वेळ आपल्या आरोग्यासाठी देतात आणि म्हणूनच आज समाजात त्यांचं कार्य हे उल्लेखनीय ठरतं. त्यानंतर आमचे BO साहेब सोनटके साहेब या ठिकाणी परभणीहून आलेले आहेत, तर त्यांनाही या ठिकाणी मी आमंत्रित करते. त्यांचा सत्कार करण्यासाठी